ओके, लेट्स सी पार्ट 5. सगळ्यात आधी रीडमी. ओके, सो आता आपल्याला क्रड करायचं आहे टू डूचं, आणि हे क्रड वेगळं आहे बाकीच्यांपेक्षा, कारण आता आपण युजर लॉग इन नाही केलं आहे. सो आपल्याला लिंक करायचं आहे आता युजर बरोबर. सो व्हॉट इज हॅपनिंग, लेट्स जस्ट चेक. क्रिएट, रीड, अपडेट, डिलीट, चार API कॉल्स. क्रिएटसाठी API टू डूज पोस्ट मेथडवाला, आणि गेट असेल तर सगळे रीड कर, सगळेच दे. अपडेट करायचं असेल तर सिंगल दे मला, आणि डिलीट करायचं असेल तर त्या सिंगलला डिलीट म्हणून पास कर. अपडेट असेल तर पुट. आणि आपल्याला एडिट पण चालू शकतो. एडिटमध्ये पण ओके, एडिट हाच झाला, क्रिएटचा हा झाला. ठीक आहे, सो सगळे झालेत आपले. मग चारचे चार कोड. तो API टू डूज मध्ये आपण म्हणतोय की टू डू मध्ये डेटा टाक, रीड करताना डायरेक्ट गेट गेट कर. एक अपडेट करायचा असेल तर आधी तो फेच करणार गेट ID ने, आणि मग त्याच्यामध्ये जे चेंज करायचं आहे ते चेंज करून ते तेवढाच कोड टाकणार आणि सेशन कमिट. इथे आपल्याला ऍड करायची गरज नाही पडत, कारण आपण ऑलरेडी ऑब्जेक्ट घेतला आहे त्या टेबलमधून, टू डू मधून. तो डायरेक्टली कमिट होऊन जाईल. आणि डिलीटला आपण तो ऑब्जेक्ट घेतला आणि सेशन डॉट डिलीट म्हणतोय, आणि त्या डिलीटला आपण तो ऑब्जेक्ट पाठवला आहे. ठीक आहे, सो फार सो गुड. लेट्स चेक ॲप डॉट पाय. लॉग इन डॅशबोर्ड आहे, API रजिस्टर, API लॉग इन, सॉरी हां बरोबर आहे. मग टू डूचे क्रडमध्ये आपण घेतलंय API टू डू. युजर ID आपण घेतला आहे फ्रंट एंड कडून, आणि युजर ID नसेल तर म्हणतो युजर ID नाही आहे, युजर ID पाहिजे. आणि टू डूला आपण युजर ID ने सगळेच टू डू घेतोय, आणि ते सगळे टू डू आपण जेस्निफायने फ्रंट एंडला दाखवतोय. तो कोणी पण API/टू डूज मध्ये आलं तर आपण काय घेतोय की कोणत्या युजरने केलंय ते मला आधी घे. ते आधी आपण गेट करतोय, कोणत्या युजरने कोणत्या युजरचे दाखवायचे आहेत. आणि तो युजर नसेल तर म्हणतो युजर ID पाहिजे. मग आपण त्या युजरचे सगळे टू डू आयटम्स घेतले, आणि ते आपण फॉर T इन टू डूज, म्हणजे फॉर इच रो इन दॅट एंटायर लिस्ट, फॉर इच रो मला याचा ID दे, त्याचा कॉन्टेंट दे, आणि कम्प्लिशन दे, आणि हे लिस्टमध्ये टाक. सो दिस इज अ शॉर्टकट फॉर द एंटायर लॉंगर फॉर लूप आपण सुरुवातीला बघितलं आहे. सो दिस अ लिस्ट ऑफ डिक्शनरी. मग आपण क्रिएट करताना म्हणतोय की क्रिएट करताना डेटा सगळा जसा जसा घे, त्या डेटाला जेसनमध्ये कन्वर्ट केल्यावर टास्क कॉन्टेंट गेट कर, युजर ID गेट कर, आणि ॲड करताना युजर अंडरस्कोर ID मध्ये जो युजर ID मिळाला आहे तो घे. ठीक आहे. आत्ता आधी हे दोनच बघूयात. ऑथेंटिकेशन आणि मॉडेल्स आय थिंक सगळे सेमच आहेत, राईट. सो ऑथ सेम आहे, मॉडेल्स पण सेम आहे. ठीक आहे. तुम्हाला कॅपस्टोनच्या रेफरन्ससाठी डायरेक्ट पुढचा किंवा लास्ट चॅप्टर कामात येईल, बट देन दीज ऑल थिंग्स दॅट आय एम एक्सप्लेनिंग विल हेल्प यू टू गेट अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ थिंग्स वर्क. त्यामुळे इफ यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि तुम्ही ऑलरेडी कॅपस्टोन करताय, तर तुम्ही डायरेक्टली फक्त समजून पुढचं केलं तरी चालेल. किंवा कोडिंगची प्रॅक्टिस करायची असेल वगैरे, तर मग तुम्ही याच्यामधल्या कोडमध्ये चेंजेस करून वगैरे सगळ्या गोष्टी बघू शकतात. ठीक आहे, सो विल स्टॉप सर्व्हर पायथन पार्ट 5 ॲप. कंट्रोल क्लिक. ओके, डॅशबोर्डवर आलो मी. डॅशबोर्डवर काहीच नाही आहे, व्हॉट नीड्स टू बी डन, आणि म्हणतो की व्हिडिओ रेकॉर्डिंग ॲड. ओके, सो व्हिडिओ रेकॉर्डिंग ॲड झाला. आता या पॉईंटला लेट्स जस्ट चेक की रिफ्रेश केलं आपण डॅशबोर्डला. ओके, या पॉईंटला डॅशबोर्डची फाईल चेक करणं गरजेची आहे. सो आपण टेम्पलेट्समध्ये डॅशबोर्डमध्ये जाऊयात, आणि डॅशबोर्डमध्ये काय होतंय तो बघतोय की युजर आहे का. जर युजर नसेल तर तो लॉग इनला पाठवतोय, म्हणजे लोकल स्टोरेजमधला युजर म्हणतोय. आणि ऑलरेडी मी मागच्या चॅप्टरमध्ये लॉग्ड इन होतो, म्हणून मी लॉग्ड इन आहे ऑलरेडी. पण मी हे डिलीट करतो आता, आणि पेज रिफ्रेश करतो. तर तो लॉग इनवर आला का, कारण जेव्हा इथे आलो तो म्हणतोय की तुझ्याकडे हे नाहीच आहे, तुझ्या युजर नावाचं व्हेरिएबल एम्प्टी आहे, आणि म्हणून तू लॉग इनला जा, कारण तुझ्या लोकल स्टोरेजमध्ये हे नाही आहे.
आणि जर तुला हे मिळालं तर तू पुढे ये आणि मग पुढे आला तर युजरचं जे काही स्टोअर होईल ते त्याप्रमाणे डेटा तुला दिसेल तो फ्रंट एंडला. आणि मध्ये डेटा दाखवताना आपण काय म्हणतोय, API टू डूज घेतलाय पोस्टवाला. अच्छा, हे इन्सर्शनचं आहे. सो तो म्हणतो की ॲड फॉर्मच्या सबमिट बटनवर घेतोय तो, ॲड फॉर्मच्या सबमिटवर, अदरवाईज लोड टू डूज. ओके, तो फ्लो बघितला तर हेलो युजर दे जर युजर असेल तर, त्याच्यानंतर सगळे लोड कर. सगळे लोड करताना आपण म्हटलं API टू डूज घे आणि त्याला आपण हे गेट स्ट्रिंगमध्येच पाठवलेलं युजर आय डी आणि रिस्पॉन्स आला, तो रिस्पॉन्स डेटामध्ये घे आणि तो रिस्पॉन्स असा दाखव. नाव यू डोंट हॅव टू गो टू इन टू दिस कोड. याच्यामध्ये मॅप वापरला आपण, सो इट्स अ वे ऑफ जावास्क्रिप्ट टू ट्रॅव्हर्स द ॲरे. तो आपल्याला ॲरे मिळतोय, जावास्क्रिप्टसाठी ॲरे झाला तो. तो काय म्हणतोय की त्या ॲरेमधल्या प्रत्येक एलिमेंटला हे कर. सो इट विल काइंड ऑफ रन अ फॉर लूप अँड इम्प्लिमेंट दिस कोड फॉर इच टू डू. सो इग्नोर दिस, फक्त तुम्ही कॉन्सेप्च्युअली समजून घ्या की हे आपले हे झाले, अट्रिब्यूट्स झालेत, तर ते आपण पास करतोय. तो लोड टू डूज बाय डिफॉल्ट होणार आहे. आणि एक्स्ट्रा आपण म्हणतोय की ॲड फॉर्मवर जर कोणी पण सबमिटवर क्लिक केलं तर हे फंक्शन कॉल कर, आणि त्या फंक्शनमध्ये आपण जेसन पाठवताना टास्क कॉन्टेंट आणि युजरचा आय डी पाठवतोय, युजर डॉट आय डी. हा युजर डॉट आय डी या युजरचा आलेला आहे. ठीक आहे, सो एकदा लॉग इन करू. तो डेटा आला आणि हे माय टास्क दिसतंय. ते माय टास्क नंतर हे जी खालची लिस्टिंग आली, इट इज बिकॉज ऑफ दिस लोड टू डूज. आणि आपण हे पण चेक करू शकतो. सो कन्सोल डॉट लॉग इनसाइड लोड टू डूज, आणि इफ आय रिफ्रेश दिस तर आपल्याला कळतंय की इनसाइड लोड टू डूज कॉल झालंच आहे. आणि इथे आलो नाही आहे, सो इथे मी म्हणेल कन्सोल डॉट लॉग इनसाइड ॲड फॉर्म, आणि मी रिफ्रेश करतो आणि तो नाहीच झाला आहे. पण ॲड बटनवर क्लिक केलं तर तो म्हणतो एम्प्टी आहे काहीतरी. सो काहीतरी करू की टेस्टिंग आणि ॲड. तो आता तो आला इनसाइड ॲड फॉर्म आणि परत लोड टू डूज, कारण पेज रिफ्रेश झालं आपलं. ठीक आहे, मग एकदा आपण बघू आता लोड टू डूज मध्ये आपण युजर अंडरस्कोर आय डी पण पास केला आहे. ठीक आहे, सो लेट जस्ट चेक की API/to-dos मध्ये गेटमध्ये युजर आय डी आपल्याला मिळतोय. आणि इथे मी जर प्रिंट केला आता, प्रिंट युजर आय डी आणि रिफ्रेश केला आता, तो इथे दाखवतो युजर आय डी 4चं आहे. आणि टेस्टिंगसाठी मी आता इनकॉग्निटो विंडोमध्ये नवीन युजर तयार करतो आणि त्याचं आपण चेक करू. सो रजिस्टर, आणि इथे म्हणूयात आता युजर नेम रमेश@gmail.com ASD आणि रमेश@gmail.com ASD Ctrl+Shift+I ॲप्लिकेशन लॉग इन. तो युजर स्टोअर झाला इथे. आणि आता रमेश ते नाही दिसत आहे आपल्याला. सो इथे मी म्हटलं आता की दिस इज रमेश, ॲड केलं तर इथे आता युजर आय डी 5चं दिसतंय आपल्याला. सो रमेश वॉज युजर आय डी 5 आणि युजर आय डी 4. सो ॲटलिस्ट आपण असं म्हणू शकतो की डेटा गेट करताना आपण आता त्या युजरचेच केलेले आहेत, कारण मी फिल्टर बाय करतोय युजरचे. डेटाबेसमध्ये मी युजर आय डी पास करतोय स्टोअर करताना. सो ते कुठे केलेत, इथे. तो जेव्हा डेटा येतोय युजर अंडरस्कोर आय डी घेतला आपण, तो आपण असा पाठवला आहे. तो डॅशबोर्डमध्ये क्रिएट करताना युजर अंडरस्कोर आय डी पास केला आहे. युजर अंडरस्कोर आय डी पास केला आहे, तो इथे गेट केला आणि तो डेटाबेसमध्ये सबमिट केला. आणि जेव्हा मी गेट करतोय सगळे, तेव्हा मी युजरने फिल्टर केलेत. ठीक आहे, फेअरली स्ट्रेट फॉरवर्ड कोड. इफ यू जस्ट रीड थ्रू इट, थिंग्स विल बी व्हेरी क्लिअर. आणि लेट्स चेक द नेक्स्ट पार्ट नाव, की आता जर मी याच्यावर क्लिक केलं तर काय होतंय. त्याने डायरेक्ट टिक केली
सो डॅशबोर्डवर येऊ आणि इथे टोगल टू डू फंक्शन होतंय, हे कुठे कॉल केलंय, ऑन चेंज दिलंय. सो इथेच आपण ऑन चेंज मध्ये टोगल टू डू म्हटलंय आणि ऑन चेंज आपण इनपुट चेकबॉक्सला म्हणू शकतो. सो इनपुट चेकबॉक्स जे आहे, चेकबॉक्सला आपल्याला ही मेथड मिळते ऑन चेंज. आणि ऑन चेंज मध्ये म्हणतो आपण की टू डू टोगल कर आणि त्या फंक्शनमध्ये आपण टू डूचा आय डी पाठवतोय आणि त्याची स्टेट पाठवतोय की काय आहे त्याची स्टेट. दिस डॉट चेक म्हणजे हा पार्ट तुम्ही अगेन ChatGPT ला विचारून समजून घेऊ शकतात. एक्सप्लेन दिस टू मी. हो, एक्सप्लेन दिस टू मी. तो इनपुट चेकबॉक्स आहे, ऑन चेंज टोगल टू डू आणि दिस डॉट चेक्ड. आणि आपण त्याला अशा पद्धतीने कंडिशनल पद्धतीने त्याला चेक किंवा अनचेक करू शकतो की चेक्ड म्हणजे हे आहे की तो चेक मार्क झालेला आहे. ठीक आहे. सो दॅट इज द HTML's प्रॉपर्टी. सो बट इफ आय जस्ट वॉन्ट टू शो, लेट मी जस्ट डू वन थिंग. जर मी चेकबॉक्सचाच कोड इथे घेतला, जस्ट सो दॅट यू नो दिस इज नॉट क्लिअर टू यू, आपण एक इथे टेंटेटिव्हली एक चेकबॉक्स घेऊयात आणि याला चेकबॉक्स आणि टेस्ट आणि नॉट टेस्ट. ठीक आहे, टेस्ट आणि नॉट टेस्ट असे दोन घेतले, त्याला आपण बाहेर काढू. ठीक आहे, टेस्ट नॉट टेस्ट इथे आलेत. आता जर याला मी इथे चेक स्टेटस टाकला असा चेक्ड, तर तो बाय डिफॉल्ट चेकमार्क केलेला येईल, बाय डिफॉल्ट चेकमार्क. सो दिस इज अ प्रॉपर्टी ऑफ चेकबॉक्स. आणि मग आता आपल्याला असं हार्ड कोडेड नाही चालणार, आपल्याला ते कंडिशनवर टाकायचं असतं. म्हणून जावास्क्रिप्ट म्हणून आपण त्या गोष्टी करू शकतो की इथे आपण त्याला काय म्हणतोय की जर टू डू कम्प्लिटेड असेल, क्वेश्चन मार्क म्हणजे असेल, दिस इज इफ एल्स ऍक्च्युली. जर हे असेल ट्रू तर चेक टाक, अदरवाईज काहीच नको देऊ. आणि हे आपण याच्या पुढे लिहितोय, या कमेंटच्या पुढे लिहितोय, क्लासच्या पुढे आणि ऑन चेंजच्या आधी. तो याच्यावरून आपण ठरवतोय की चेकबॉक्स ठेवायचा आहे की नाही ठेवायचा आहे. आणि मग त्याच्या क्लिकवर ऑन चेंज काही काही पण बदल झाला की आपण म्हणतोय आता की टोगल टू डू मध्ये जातोय आणि याला API टू डूज मध्ये ID पाठवतोय, टास्कचा ID. टास्कच्या आयडीला आपण म्हणतोय पुट मेथड वापर, हेडर्स आपले हे घे ॲप्लिकेशन जेसन आणि इज कम्प्लिटेड या की मध्ये हे पास कर, जे मी जे मी पाठवतोय ते. आणि मी काय म्हणतोय त्याला की दिस डॉट चेक म्हणजे ही ट्रू किंवा फॉल्स कंडिशन झाली तर याला आय कॅन प्रिंट इट लाईक दिस की कन्सोल डॉट लॉग आणि इनसाइड टोगल टू डू आणि इथे इज कम्प्लिटेड काय मिळतंय प्रिंट करून बघू शकतो आपण. Again, you don't have to go into this depth. As long as you understand the how it is happening, it is fine. But we have to have a mind that kind of checks and verifies how things are working. That's why I'm explaining and sharing my thought process. So console आणि आता मी याच्या क्लिकवर ऑन चेंज ट्रिगर होईल आणि ते फॉल्स म्हणतोय. तो याचा अर्थ काय होतंय की जेसन स्ट्रिंगिफायला जाताना डेटा तो फॉल्सवाला पास होईल. सो आय कॅन ऑल्सो डू कन्सोल डॉट लॉग आणि हे पास केलं. ओके, अँड रिफ्रेश आणि हा डेटा जातोय इज कम्प्लिटेड ट्रू असा डेटा या पुटला पास होतोय. मग आपण ॲपमध्ये येणार आणि या पुटच्या मेथडमध्ये तो येतोय आणि तो म्हणतोय की इफ टास्क कॉन्टेंट आहे का डेटामध्ये. जर टास्क कॉन्टेंट असेल तर टू डूच्या म्हणजे टू डू तर त्याने आधी गेट करून घेतला कारण त्याला सरळ सरळ ID मिळतोय, त्याने टू डू करून घेतला आणि इथे आपण परत टाकणार प्रिंट
मॉडिफाईंग दिस टू डू. ओके. आणि एक काम करू आपण, फक्त टू डूचं रिप्रेझेंटेशन पण चेंज करू. ओके, ठीक आहे. आणि इथे चेक केलं, तर इथे येते मॉडिफाईंग दिस टू डू. सो 4 नंबरची टू डू आयटम आहे. 4 नंबरचा टू डू म्हणतोय पण मॉडिफाय करायला येतोय. तो गेट केला आणि मग आपण बघतोय की फ्रंट एंडकडून त्याचा कॉन्टेंट आला असेल तर तो कॉन्टेंट घे, आणि फ्रंट एंडकडून इज कम्प्लिटेड आलं असेल तर तर ते पण सेट कर. सो टू डू डॉट इज कम्प्लिटेड इक्वल टू डेटा हे. सो आपण हा पण प्रिंट करू की फ्रंट एंड म्हणून काय येतोय. आता इथे एक एक्स्ट्रा लाईन टाकतो अँड रिफ्रेश. परत याला चेक करू. तो इज कम्प्लिटेड याला ट्रू मिळतो इथे, कारण आपण आता तो ट्रू केला होता. आणि परत मी क्लिक करतो आणि बॅकएंडला मिळताना इज कम्प्लिटेड आता फॉल्स मिळतोय. तो आणि लेट्स से आपण इथेच एडिट केलं तर आहे का एडिटिंगचा ऑप्शन? इथे नाही एडिटिंगचा. ओके, सो अजून तो दिला नाही आहे इथे. ऑल राईट. आणि डिलीट केलेला आहे आपण. सो डिलीटही बघूयात एकदा. नाव व्हॉट शुड हॅपन इन अ डिलीट. डिलीट टू डू इथे कॉल केला आहे आपण या बटन क्लासवर. म्हटलंय ऑन क्लिक डिलीट टू डू आणि आपण त्या डिलीटचा आय डी पास केला. आणि दिस इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड हाऊ वी आर प्लेइंग विथ द डेटा इन फ्रंट एंड नाव. फ्रंट एंडमध्येच आपण आय डीशी खेळतोय आणि त्या आय डी आपण मॅन्युप्युलेट करतोय. त्या आय डी आपण त्या फंक्शनमध्ये टाकतोय रिस्पेक्टिव्ह फंक्शनमध्ये, आणि ते फंक्शनमधून मग आपण बॅकएंडला पाठवतोय. सो बॅकएंडला तो ऑपरेशन्स करतो मग ते. तो फ्लो जर बघितला तर मला आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की या डिलीटवर माझ्याकडे कळायला पाहिजे की कोणत्या डिलीटवर मी करतोय. हा डिलीट 4 नंबरचा टू डू आयटम आहे, पण इथे मात्र म्हटलं तर इथे वेगवेगळे टू डू आहेत. इथे 2 टू डू आहेत. सो कोणता आय डी एक्झॅक्टली ते मला याच्यावरून कळतंय, टू डू डॉट आय डी. आणि हे टू डू डॉट आय डी मला मिळालं कारण जेव्हा मी फ्रंट एंडला फेच करतोय डेटा सगळा जो मला या मॅपमध्ये मिळतोय, त्यामधून मी एक एक गोष्टी पास करतोय त्या फंक्शनमध्ये ऑन क्लिकमध्ये. तो जिथे जिथे आपले टेबल्स येतात, स्पेशली टेबल्समध्ये ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे टू अंडरस्टँड दॅट फॉर एव्हरी बटन you have to pass in the function, you have to pass that id, something at least, so that you can play around with it. मग टू डू मिळाला मला. डिलीटवर आलो. डिलीटमध्ये आपण म्हणतो एक एपीआय टू डूजमध्ये आय डी आणि मेथड डिलीट कॉल कर आणि परत लोड कर डेटा सगळा. सो इफ आय कम हिअर डिलीट आणि ओके, त्याने डेटा डिलीट केला. आणि ॲप डॉट पायमध्ये डिलीट इज त्या आय डीने गेट कर आणि डायरेक्ट डिलीट म्हण त्याला. So we'll summarize. I think this is the milestone chapter in a sense, because now we are actually having more. We have to understand front end little bit more, especially about how data is being passed here and there. So सगळ्यात पहिल्यांदा आपण डॅशबोर्डमध्ये डेटा डायरेक्ट लोड केला आहे बॅकएंडमधून. आता डॅशबोर्डमध्ये डेटा पास करताना आपण त्याला क्वेरीने नाही पास केलाय, आपण लोड टू डूज नावाचं फंक्शन लिहिलं आहे आणि तो एखाद्या युजरचे सगळे टू डू आयटम्स लोड करतोय आणि HTML मध्ये रेंडर करतोय. त्याने API टू डूज वापरलं, सगळा डेटा मिळाला त्याला त्या युजरचा. तो त्याने या अशा पद्धतीच्या कोडमधून लूप केला. तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्ये असा लूप करायचा असेल तर तुम्ही जीपीटीला विचारून करून घेऊ शकता. डोंट स्पेंड टाइम इन मॅन्युअली रायटिंग कोड जावास्क्रिप्टचा, बट अंडरस्टँड वेअर डेटा इज गोइंग अँड हाऊ डेटा इज बिंग पास्ड. तो मॅप नावाचा फंक्शन आहे ज्याने तो डेटा घेतला आणि तो ॲरेमधून लूप केला. आणि प्रत्येक आयटममध्ये आपल्याला प्रत्येक लूपमध्ये म्हणजे ॲरे आणि टेबल तुम्ही सेम समजू शकतात एका पद्धतीने इन टर्म्स ऑफ डेटा हायरार्की, की इथे माझे 3 कॉलम्स रोज झाल्यात. तो 3 आयटम्स आहेत, 3 ॲरे आयटम्स आहेत आणि 3 रोज आहेत.
तो प्रत्येक रोला मला डिलीट लागणार आहे, प्रत्येक रोला चेकबॉक्स लागणार आहे, प्रत्येक रोला कॉन्टेंट द्यायचा आहे. सो मी तीन गोष्टी ॲड करणार मग, की मग हा माझा चेकबॉक्स झाला. चेकबॉक्सला पण मला स्टेट मेंटेन करणं गरजेची आहे, ती मी केली आहे. मग मला डेटा दाखवायचा आहे, तर मी तो डेटा दाखवेल इकडे. आणि तिसऱ्यांदा मला डिलीट बटन दाखवायचं आहे, तिकडे डेटा देईल. सो व्हेनेवर यू वॉन्ट टू शो बॅकएंड डेटा इन टू अ टेबलमधल्या प्रत्येक कॉलममध्ये तुम्हाला जर डेटा फ्रंट एंड कडून बॅकएंड म्हणून दाखवायचा असेल, तर तुम्हाला कुठे ना कुठे असं काहीतरी लिहावं लागेल की जिकडे डेटा पास होतोय व्हेरिएबल थ्रू, आणि तो तुम्हाला या ॲरे थ्रू मिळतोय, आणि हा ॲरे तुम्हाला मिळाला फ्रॉम दिस डेटा जे आपण बॅकएंड पाठवतोय. ओके, आणि मग त्याचे रिस्पेक्टिव्ह फंक्शन्स, एडिटने एडिटचा एपीआय कॉल करा, डिलीटने डिलीटचा एपीआय कॉल करा, आणि चेकबॉक्सवर आपण एक वेगळा दिलाय टोगलचा एपीआय कॉल लिहिलाय की जो फक्त टोगल करतोय. आणि वेगळ्या ठिकाणी आपण कन्सोल लॉग टाकतोय की टोगल झाला इज कम्प्लीटेड, आपल्याला ट्रू फॉल्स मिळतंय का ते आपण बघतोय. डिलीट केल्यावर आपण इथे टाकू शकतो, इथे आपण कन्फर्म करण्यासाठी एक वन लाईनर लिहिली आहे की कन्फर्म करून घ्या युजरकडून की डिलीट खरंच करायचं आहे का वगैरे. सो येस, दॅट्स इट अबाउट पार्ट 5. पुढच्या पार्टमध्ये आपण याच्याहून थोड्याशा पुढच्या ॲडव्हान्स्ड गोष्टी बघूयात.